सवना आणि जवळगाव रेल्वे अंडरब्रिज रस्त्यावर खड्डेच खड्डे, वाहनधारकांची होते जीवघेणी कसरत. हिमायतनगर शहराकडून हदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या जवळगाव येथील रेल्वे अंडरब्रिज आणि तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या सवना रस्त्यावरील अंडर रेल्वे ब्रिज रोडवर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे विभागाने जवळगाव अंडरब्रिज रस्त्याकडे लक्ष देऊन दर्जेदार सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून द्यावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव आणि सवना रेल्वे अंडरब्रिज खालील सिमेंट रस्त्याचे काम मागील 2 वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते. त्यावेळी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने माती मिश्रित रेती व हलक्या प्रतीचे सिमेंटचा वापर करून थातूरमातूर पद्धतीने रस्ता केला. सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम होताना अनेकांनी रेल्वे अंडरब्रिज रस्त्याच्या बोगस कामाबाबत आवाज उठवला. मात्र राजकीय नेत्यांचं अभय आणि संबंधित अभियंत्याचे याकडे झालेले स्वार्थापोटी दुर्लक्ष यामुळे पावसाळ्यात रस्त्याचे पूर्णतः वाट लागले आहे. आज घडीला या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झाले असून येथून वाहन चालवणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखं झालं आहे. जवळगाव रेल्वे अंडरब्रिज रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. आजूबाजूचा रस्ता खड्डेमय झाल्याने दुसऱ्या बाजूने वाहनांना ये-जा करावी लागत आहे. कधी कधी तर एकाच वेळी दोन्हीकडील वाहने आली तर वाहनांना पुढे मार्गक्रमण करताना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी वाहनधारक वैतागले असून नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापकाने आणि खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव आणि सवना रेल्वे अंडरब्रिज रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देऊन वाहनधारकांची होणारी अडचण दूर करावी. तसेच नव्याने रस्त्याचे सिमेंटीकरण करताना दर्जेदार काम झाले पाहिजे याची खबरदारी घ्यावी अशी मागणी वाहनधारक प्रवासी वर्गातून केली जात आहे.